बिरबल म्हणजे दुसऱ्या धर्माचा होता बरं का. आणि मग अकबर आपला हिंदू धर्मातला होता. दोघांचा चांगला राज्यकारभार चालू होता. आणि श्रावण महिन्यामध्ये त्या अकबराने त्या बिरबलाकडे गेला आणि बिरबलाला सांगितलं, साहेब महाराज मला 15 दिवसाची सुट्टी हवी आहे. म्हणे तुला कशासाठी सुट्टी हवी रे? म्हणे काही नाही, आता आमच्या श्रावणामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्म झालाय आणि मला जन्माष्टमी साजरी करण्याकरता गावी 8 दिवस जायचं आहे, पण मला 15 दिवसाची सुट्टी पाहिजे म्हणे बरं का. आणि मग सुट्टी मागण्याकरता अकबर त्या बिरबलाकडे गेल्यानंतर बिरबल त्याला म्हणतो, मी तुला सुट्टी देतो, पण मला सांग का रे, तुमच्या देवाला तुमच्याकरता जन्माला यावं लागतंय? तुमच्या देवाला तुमच्याकरता जन्माला यावं लागतंय का? पण तुमच्या देवाला जर तुमच्याकरता जन्माला यावं लागत असेल तर तुमचा देव मोठा कसा म्हणता येईल, किंवा त्याला देव म्हणता कसं येईल? म्हणजे बिरबला, आमच्या देवाला जन्माला यावं लागत नाही, फक्त आम्ही आमच्या देवाचं नाव घेतलं की सगळे काम काय होतात, पूर्ण होतात बरं का. कोण म्हणतोय? बिरबल. कोणासोबत? अकबरासोबत युक्तिवाद करायला निघालाय. त्याला अजूनपर्यंत अनुभव आला नव्हता. अकबर किती पुढचा आहे बरं का. ते अकबर त्या बिरबल साहेबांना म्हटले, महाराज आता मला तुमच्याकडे उत्तर द्यायला वेळ नाही, मी घरी जातो, सुट्टी पूर्ण झाली की मी काय करतो तुमच्याकडे येतो बरं का. बिरबल त्याला म्हणतो, अरे अरे थांब 2 मिनिटं काम कर. अकबर त्या बिरबलाला म्हणतो, थांब, माझं ऐकून घे, मला सांग म्हणे, ज्याच्या येण्याने काम होतात तो मोठा की ज्याच्या नावाने काम होतात तो मोठा? त्यांचं जाऊ दे, तुम्ही सांगा. ज्याच्या नावाने काम होतात तो मोठा की ज्याच्या येण्याने काम होतात तो मोठा? कोण मोठा? ज्याच्या नावाने काम होतात, अर्थात तो काय झाला, कारण त्याला यावं लागत नाही, फक्त नाव सांगितलं की कोणतंही काम असतं ते काम काय होतं, पूर्ण होतं. ज्याला यावं लागतं तो मोठा म्हणता येत नाही. मला सांगा, आपण किराणा बाजार करण्याकरता दुकानात जातो, दुकानात जाऊन किराणा बाजार घेऊन घरी येतो, पण मला सांगा, हे आमदार, खासदार, मंत्री, मोठे लोक ते स्वतः दुकानात जातात त्या किराणामध्ये नाही, त्यांचा कुणीतरी माणूस जातो, त्याचं नाव सांगितलं जातं, त्याच्या नावावरती किराणा काय होतो, घरी पोहोचला जातो. मग अकबर त्या बिरबला म्हणतो, बिरबला मग मला सांग, तुमचा देव मोठा की आमचा देव मोठा? म्हणे महाराज आता डोकं लावू नका, मला घरी जायचंय, मला सुट्टी द्या, मी तुम्हाला तिकडनं आल्यावर उत्तर देतो. त्याचा एकच प्रश्न होता, ज्याच्या नावाने काम होतात तो मोठा, येण्याने काम होतात तो मोठा. बिरबल घरी गेला, सुंदरपैकी आपला कृष्ण जन्म साजरा केला. कृष्ण जन्म साजरा केल्यानंतर बिरबल कुठे येतोय? बादशाहकडे येतोय. आणि बादशाहकडे आल्यानंतर बादशाहला सांगितलं, बादशाह भरपूर असा पाऊस आपल्याकडे पडलेला आहे, आपल्या नदीला फार असा पूर आलेला आहे, आपण काय करायचं आता, तुमचा परिवार आणि माझा परिवार 15 दिवसानंतर आपण एकत्र आलोय आणि माझी अशी इच्छा आहे की आपण कुठेतरी फिरण्याकरता जावं. आणि राजाचा परिवार, राजाची मुलं, इकडे बिरबलाची मुलं, बिरबलाचा परिवार सगळे फिरायला निघाले बरं का. आणि फिरायला आले कुठं माहिती का? नदीवरती फिरण्याकरता येतात. आणि नदीवरती आल्यानंतर 2 होड्या तयार करण्यात आल्या. 2 होड्या करण्यात आल्या. एका होडीमध्ये राजाचा परिवार आणि एका होडीमध्ये बिरबलाचा परिवार, बादशाहचा परिवार आणि बिरबलाचा परिवार. पण त्यावेळेला तो बिरबल बादशाहला म्हणतो, महाराज माझा मुलगा लहान आहे, तुमचा मुलगा लहान आहे, माझी अशी इच्छा आहे की तुमच्या मुलाने माझ्या होडीमध्ये बसावं बरं का. पण या बिरबलाने बसता बसता राजाच्या मुलाला आपल्या होडीमध्ये घेतलं आणि असा भला मोठा दगड काय केला, आपल्या होडीमध्ये ठेवला बरं का. आणि अशी ऐन मध्ये पाण्यामध्ये, खोल पाण्यामध्ये होडी आले. दोन्ही होड्या आल्या, शेजारी शेजारी होड्या चालल्या होत्या. आणि होड्या मध्ये आल्यानंतर बिरबलाने काय केलं माहिती का? प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. बिरबलाने काय केलं, राजपुत्र जो होता ना, राजाचा मुलगा जो होता ना, त्याला होडीमध्ये लपवलं. जो मोठा दगड घेतला होता ना, तो दगड पाण्यात टाकला आणि पाण्यात टाकला, आवाज झाला आणि ओरडायला सुरुवात केली, राजपुत्र बुडाला, राजपुत्र बुडाला, राजपुत्र बुडाला, अशी ओरडायला सुरुवात केली. आणि राजपुत्र बुडाला हा शब्द राजाच्या कानावरती गेला. आणि राजाच्या कानावरती हा शब्द पडल्याबरोबर राजाने मागचा पुढचा विचार केला नाही, डायरेक्ट काय केली, पाण्यात उडी टाकली. पाण्यात उडी टाकली, इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे शोधलं, मुलगा सापडत नाही. लक्षात आलं, दगड पाण्यामध्ये टाकलाय, राजा वरती आला, पाण्यातून वरती आला होता, पण रागाने लाल झाला. बिरबला, अरे तुला काय अक्कल? म्हणजे काय झालं महाराज, पाण्यात दगड टाकतो म्हणतो राजपुत्र बुडाला, राजपुत्र बुडाला. रागाने राजा काय झाला होता, लाल झाला होता बरं का. पुत्र होडीमध्ये होता, पण राजा रागाने लाल झाला आणि बिरबलाला वाईट वाईट बोलू लागला, तुला काय अक्कल नाही का, तुला काय कळतं का नाही? अरे तू माझा प्रधान आहे, माझ्या जवळचा आहे आणि माझ्यासोबत असं करतो. माझा मुलगा जर मेला असता तर काय केलं असतं म्हणे, कोण असतं माझ्या वंशाला वारसदार म्हणे.
मग तो म्हणे अहो शांत काय शांत व्हा म्हणे, माझा मुलगा मरत होता, मला पाण्यात उडी टाकावी लागली. मग अकबराने त्याला उत्तर दिलं, बिरबलाने बादशाला उत्तर दिलं, राजे साहेब जसं आता तुम्ही पाण्यात उडी टाकली ना तसं आमच्या देवाचे. अरे म्हणत एक आपली घटना झाली तरी इथं काय मूर्खावाने काढले. म्हणे नाही नाही नाही, तुम्ही म्हणत होते ज्याच्या येण्याने कामं होतात तो मोठा की ज्याच्या नावाने कामं होतात तो मोठा. मला सांगा, मी ओरडत होतो राजपुत्र बुडाला, राजपुत्र बुडाला, 100-150 सैनिक तुमच्या सोबत होते. एखाद्या सैनिकाला सांगितलं असतं जा रे पाण्यात उडी टाकन, माझ्या मुलाला काढून आण, तो काढला असतं त्याने. तुम्ही कशाला उडी टाकली? मग तो बादशाह म्हणाला, अरे मी कशाला उडी टाकली म्हणजे माझा मुलगा बुडालाय म्हणून मी उडी टाकली. म्हणे मग माझ्या देवाचंही तसंच आहे, माझ्या देवाचं सुद्धा तसंच आहे. माझा देव सुद्धा बघत असतोय, माझा भक्त संकटात आहे ना मग परमात्मा स्वतः येतोय. कुणाला नाव सांगून काम करून घे नाही बरं का. असा भगवान परमात्मा, सगळ्यांचं रक्षण करणारा असा भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवरती ग्लानी येत असते, ज्या ज्या वेळेस त्या पृथ्वीवरती आकार माजत असतोय, साधू संतांचे यज्ञ बंद पडले जातात, त्यावेळी भगवान परमात्मा काय करत असतात, अवतार घेत असतात बरं का. आणि ज्या वेळेस काहीतरी विपरीत घटना घडणार असते त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतोय. बळीने यज्ञ केले 99 आणि 100वा यज्ञ पूर्णत्वाला जाऊ दिला नाही, त्याचे यज्ञ काय केले, बंद पाडले. भगवान परमात्म्याने अनेक वेळा अनेक प्रकारचे रूप घेतले आणि भगवान परमात्म्याने आपलं कार्य काय केलं, सिद्धीला नेलं. स्वकार्य कुशल सुराहा, स्वतःच कार्य करून घेण्यामध्ये देव हे अग्रस्थानी असतात बरं का. स्वतःच कार्य कशा पद्धतीने करता येईल ना त्याप्रमाणे करून घेतात बरं का. अशा अनेक भक्तांचं चरित्र सांगत 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 शुकदेवजी राजा परीक्षितेला अंबरीश नावाचा राजा होऊन गेलाय, त्या अंबरीश राजाच्या चरित्र सांगतात बरं का. अष्टम स्कंदाच्या 12व्या अध्यायामध्ये या अंबरीश राजाचं चरित्र आलंय. आणि अंबरीश राजाचं चरित्र सांगत असताना त्या ठिकाणी शुकदेवजी राजा परीक्षितेला सांगतात, राजा आपण आपल्या जीवनामध्ये जे काही व्रत करतो ना ते व्रत केल्यानंतर भगवत प्राप्ती आपल्याला होत